Audio Jungle. श्रोतेहो नमस्कार. शिक्षण महर्षी गुरुवर्य रागे शिंदे महाविद्यालयाच्या ब्रॉडकास्टिंग अँड जर्नलिझम विभागातून मी भाग्यवान रोडगे प्रादेशिक बातम्या देत आहेत. ऐकूयात ठळक बातम्या. संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये आजपासून होणार विविध क्षेत्रांसंबंधी सामंजस्य करार. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधा वर्षभरात उपलब्ध करून देणार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचं आश्वासन. पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघाला अजिंक्यपद. आणि 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप. आता बातम्या विस्तारानं. संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रम मालिकेच्या 118व्या भागात नागरिकांशी संवाद साधत होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या 75व्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने संविधान सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी मांडलेल्या विचारांचं ध्वनिमुद्रण पंतप्रधानांनी श्रोत्यांना ऐकवलं. महिला बचत गटाच्या प्रेरणादायी यशोगाथाही त्यांनी श्रोत्यांना ऐकवल्या. यंदाच्या कुंभमेळ्यात युवा वर्गाचा मोठा सहभाग असल्याचा उल्लेख करून हा कुंभमेळा डिजिटल माध्यमातून जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरत असल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं आजपासून जागतिक आर्थिक मंच 2025ला आरंभ होत आहे. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव सहभागी होणार असून ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत दावोस इथं दाखल झाले आहेत. या दौऱ्यात विविध क्षेत्रात सामंजस्य करार होण्याची अपेक्षा आहे. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय विद्यालय आणि संलग्न रुग्णालयांमध्ये अवयव प्रत्यारोपण सुविधासह सर्व सुविधा येत्या वर्षभरात उपलब्ध करून देण्याचं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं आहे. काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अतिविशेष उपचार रुग्णालयाचं उद्घाटन आणि आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांसाठी विविध सुविधांचं भूमिपूजन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यावेळी उपस्थित होते. मुश्रीफ यांनी सांगितलेल्या सर्व सुविधांचा विकास करणं ही जबाबदारी असून पालकमंत्री म्हणून सर्व कामांसाठी एकत्रित निधी देणार अशी घोषणा शिरसाट यांनी केली. पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य ठरले. दिल्लीत काल झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने नेपाळचा 78 विरुद्ध 40 असा तर भारतीय पुरुष संघानेही नेपाळचा 54 विरुद्ध 36 असा पराभव केला. केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, माजी लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यावेळी उपस्थित होते. या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल सिने दिग्दर्शका फरहान खान यांच्या उपस्थितीत समारोप झाला. या समारोप सोहळ्यात उत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण कैलास पुरस्कार शांतिनिकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला. ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर पद्मश्री रसूल पुकुट्टी, राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास मंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते. बीड तालुक्यातील घोडका राजुरी गावाजवळ काल सायंकाळी एसटी बसच्या धडकेत 3 युवकांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये मदत देण्याचे निर्देश एसटी प्रशासनाला दिले असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सकाळच्या धुक्यामुळे धावण्याचा सराव करणारे युवक दिसले नाहीत असं चालकाचं म्हणणं आहे. बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ तसंच परभणी इथं कोठडीत निधन झालेले सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा या मागणीसाठी काल छत्रपती संभाजीनगर इथं जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील, माजी खासदार इम्तियाज जलील,
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह मोठा जनसमुदाय सहभागी झाला होता. हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथल्या जिल्हा परिषदेच्या मैदानावर काल शासकीय सेवा आणि योजनांचा महामेळावा तसंच अंमलबजावणी महाशिबिर घेण्यात आलं. या कार्यक्रमाचं उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा जिल्हा पालक न्यायमूर्ती नितीन सूर्यवंशी यांच्या हस्ते झालं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदिवासी लाभार्थ्यांना विविध लाभांचं वाटप करण्यात आलं. याबरोबरच आजचं बातमीपत्र समाप्त होत आहे. धन्यवाद. Audio